लक्षवेधी क्रमांक 5 सावळे साहेब त्याला जायचं छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, डिसेंबर 2026 मध्ये हिवाळी अधिवेशनावर आम्ही एक मोठा मोर्चा काढला होता आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा संस्थापक सदस्य म्हणून हा मोर्चा आम्ही मोठ्या प्रमाणात काढला होता आणि त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की या महाराष्ट्रामध्ये एक मागासवर्गीय ओबीसी समाजासाठी एका स्पेशल मंत्रालय पाहिजे आणि म्हणून या मंत्रालयाची स्थापना झाली, या ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली. त्याच वेळेस आम्ही या समाजासाठी समाजावर संशोधन करण्यासाठी या समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरता एक संस्थेची स्थापना झाली पाहिजे याची मागणी केली होती आणि 2017 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाज्योती संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून महाज्योती संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षाचे परीक्षण असणार किंवा यांना आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे त्याकरता बाकी सगळ्या योजना राबवण्याच्या संदर्भात ही कार्यरत होती आणि या विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना गेल्या 6 महिन्यापासून केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे ठप्प पडलेल्या आहे. विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता या संस्थेची स्थापना केली होती. दर्जावर प्रशिक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि निश्चितच कुठेतरी जो हा मूळ उद्देश महाज्योती संस्थेचा होता हा भरकटलेला आहे हे पाहून फार दुःख होतं. IBPS ची परीक्षा असणार, RRB रेल्वेची परीक्षा असणार, कर्मचारी निवडची परीक्षा असणार, MBBS CET नेट सेट या सगळ्या परीक्षेचं काम प्रशिक्षणाचं काम पूर्णपणे बंद आहे. प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणीसाठी महाज्योतीने 1 ऑगस्ट 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आणि 23 ऑगस्ट 2025 पर्यंत निविदा मागवल्या होत्या. त्या 20 ते 22 कंपन्यांनी भाग घेतला होता आणि ते आजपर्यंत म्हणजे 7 महिने होऊन सुद्धा आतापर्यंत टेंडर देण्यात आले नाही. या दिरंगाईमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचं मूल्यवान शैक्षणिक वर्ष वाया गेलेलं आहे. माझं यामध्ये अनेक अधिकाऱ्यांवर त्या संदर्भात आरोप करण्यात आलेले होते. महाज्योती एक विद्यार्थ्याला ऑनलाईन परीक्षणासाठी 50,000 रुपयेचा खर्च दाखवतात, म्हणजे एका विद्यार्थ्यामागे 50,000 रुपये देण्यात येतं आणि या ज्या सगळ्या परीक्षणाचे जे ऑनलाईन परीक्षण आहे ते YouTube असणार किंवा विविध शैक्षणिक ॲप असणार, हे सर्व प्रशिक्षण साहित्य आधी मोफतच उपलब्ध होतं. म्हणजे या YouTubeवर किंवा या विविध ॲपवर मोफत उपलब्ध होत असताना कोट्यवधीची निधी या कंत्राटदारांसाठी खर्च केली जाते असा आरोप अनेक लोक करतात आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसताना आणि वीज पुरवठ्याची गंभीर समस्या असतानाही ऑनलाईन परीक्षणाची हट्ट ही कोण धरत आहे? ऑफलाईन परीक्षा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचे शहरात राहण्याचे आणि जेवणाची जी स्टायफंड जे त्यांना मिळतं हे याच्या नावाखाली हे पैसे खाण्याचं काम या विभागाचे अधिकारी करतात आहे. माझे या संदर्भातले प्रश्न आहे की निविदा प्रक्रिया हेतुपुरस्सर विलंब 1 ऑगस्ट 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध होऊन आतापर्यंत 7 महिने लोटून सुद्धा आतापर्यंत ही कोणतीही निविदा झालेली नाही आहे. 31 मार्चच्या जवळपास ही सगळ्या आता 2026ला याच्या सगळ्या एक्झाम्स आहेत, तरी आता फक्त 3 महिन्यात हे प्रशिक्षण होणार काय? आणि हे जे आतापर्यंत झालं नाही, हे टेंडर प्रक्रियामध्ये 22-23 लोक आल्यावर सुद्धा वर्क ऑर्डर का देण्यात आला नाही? तर मला असं वाटतं ते वाट पाहत असताना कोणी किती रुपये देतं त्याचं ऑप्शन त्यांनी केलं असणार, कोण किती रुपये कमिशन देतं आणि म्हणून ही थांबवण्यात याच्यावर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? YouTubeवर मोफत उपलब्ध असलेले शैक्षणिक साहित्यासाठी महाज्योती प्रति विद्यार्थी 50,000 रुपये खर्च करते, हे कोणत्या निकषावर आपण करतोय आणि हा निधी कंत्राटदाराच्या खिशात भरण्यासाठी वापरले जात आहे? या कथित घोटाळ्याची लास्ट ACB अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून चौकशी करणार काय? 11 महिन्याचा अभ्यासक्रम 3 महिन्यात पूर्ण करण्याचं अवस्था नियोजन 31 मे 2026 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी केवळ 3 महिने शिल्लक असताना 11 महिन्याच्या प्रदीर्घ अभ्यासक्रमात महाज्योती कशी पूर्ण करणार? या केवळ कागदापात्री होणाऱ्या कारवाई आहेत आणि ही विद्यार्थ्यांची फसवणूक आहे. याच्यावर आपण कारवाई करणार काय? माझा हे प्रश्न त्यानंतर परत विचारतो. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी विचारलेला प्रश्न अतिशय गंभीर आहे, त्याबद्दल का नाही, पण मी सदस्यांना सांगू इच्छितो की या
खालील 5 प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जाहिरात व निविदा ऑगस्ट 2025 मध्ये प्रसिद्धी झाली होती. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, IBPS, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, टीचर्स ॲप्टिट्यूड आणि या 5ही प्रशिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 78 निविदा आल्या होत्या सगळ्या. आणि यांना निविदा संदर्भात 12 ते 14 नोव्हेंबर या दरम्यान या सगळ्या MD महाज्योतीच्याकडे आल्या होत्या. पण या सगळ्यांचा आम्ही हे करून त्याच्यामध्ये ऑलरेडी जवळजवळ महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये 300 विद्यार्थी 15 एप्रिलपासून ते आता 14 मार्च 2026 पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेले. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 500 मुलांनी 15 एप्रिल टू 14 ऑक्टोबर अशा या ऑलरेडी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांचं प्रशिक्षण चालूही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाही की प्रशिक्षण आपण देत नाहीत असे नाही आहे. आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये 300 स्टुडंट्स आहेत आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 500 स्टुडंट्स आहेत. आणि कसं आहे की ह्या आणि वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी म्हणजे MPSCसाठी 300 लोकांनी, MPSC कंबाईंडसाठी 400 विद्यार्थी आहेत, UPSCसाठी 400 विद्यार्थी आहेत, मिलिटरी रिक्रुटमेंटसाठी 1500 विद्यार्थी आहेत, MES इंजिनिअरिंगसाठी 300 विद्यार्थी आहेत, MBA CATसाठी 1500 विद्यार्थी आहेत, UGC सेट नेटसाठी 1200 आणि SSC असे टोटल 6100 विद्यार्थी हे ऑलरेडी प्रशिक्षण घेत आहेत आपल्याकडे. आणि म्हणजे मे बी काय कन्फ्युजन आहे मला माहीत नाही. पण आणि ऑनलाईन ऑफलाईनचं आपल्याला माहिती असेल तर मागच्या अधिवेशनामध्ये याच सभागृहामध्ये दरेकर साहेब आणि लाड साहेबांनी त्यावेळेस काही लोकांची अपेक्षा आहे की आम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण मिळावं. जे विद्यार्थी एक मिनिट, मी ती मागणी केल्यामुळेच त्याच अधिवेशनात मी स्वतः म्हणजे इकडे वंजारी साहेब पण आहेत, त्यांनाही आठवत असेल की मागच्या वेळेस याच्यावर भरपूर चर्चा झाली होती आणि काही आमदारांनी अशी मागणी केली होती की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरात येऊन राहण्यापेक्षा त्यांना जर ऑनलाईन प्रशिक्षण मिळालं तर ते त्यांना सोपं जाईल. तर त्यावेळेस ऑन हाऊस ऑन बोर्डच आम्ही त्यावेळेस म्हटलं होतं की ज्यांना अशी पाहिजे असेल तर त्यांना आम्ही द्यायला तयार आहोत आणि त्या हिशोबाने आम्ही दिली होती. त्याच्यात पण खूप मुलांनी काय त्याच्यामध्ये हे केलं नाही. जवळजवळ 400 काहीतरी मुलं आहेत त्यांनीच ऑनलाईन हे घेतलेलं आहे. बाकी सगळे ही विद्यार्थी ऑफलाईनच प्रशिक्षण घेत आहेत. त्याच्यामुळे तसं काही नाही आणि दिरंगाई करण्याचं काही असं कारण नव्हतं अशी माझी आपल्याला हे आहे. या ह्याच्यामध्ये महाज्योतीच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल सर तर यावर्षी सर्वात जास्त रिझल्ट आज जो आहे तो महाज्योतीच्या माध्यमातूनच आला आहे. जवळजवळ UPSCमध्ये म्हणजे आत्तापर्यंत 92 विद्यार्थी हे झालेले आहेत. यावर्षी जवळजवळ 32 विद्यार्थी UPSCची परीक्षा पास झालेले आहेत. MPSCमध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 143 विद्यार्थी पास झालेले आहेत. अशा या सगळ्या जर आपण ओव्हरऑल बघितलं तर महाज्योतीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना ह्या संधी मिळालेल्या आहेत. दिरंगाई जी झाली त्याच्यामध्ये काही काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळे जे टेंडर झालं होतं ते आपण ओपन जे टेक्निकल बीड होता ते ओपन करू शकलो नव्हतो. पण नंतर आपण चीफ सेक्रेटरीकडून आणि निवडणूक आयोगाकडून परमिशन घेऊन आपण ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडा डिले झाला आहे पण मी हे म्हणणार नाही की त्याच्यामधलं कोणाचंही इंटेन्शन आमचा कुठलाही हे नव्हता की आम्हाला कोणाला म्हणजे फेवर करण्याकरता किंवा कोणाला हे करण्याकरता आम्ही काही डिले केलेलं नाही. अभिजित वंजारी.